तर गाईस पाणी पण जाम यायला लागले ना. पहिला कसं पाणी पक्का आला काय कशी लोक बोलायची माहिती आहे का? कशी रे बोलायची? पाणी उबले. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा केटी ब्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो एका न्यू व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, घरांवरता घालता कंटाळा आलता बसून बसून. आज पंटर घेतल्यानं बारकं बारकं आपलं हे बघ एक अनिकेत गेलाय घरा. तर आपण चाललो तुम्हाला वर डोंगरावर चाललो. म्हणजे आमचे बघ पहिला पायगाव येते. पायगाव म्हणजे गाव येते ना, पायगाव. त्याचे गावान कसं पाडा असतात तसं आमचा एक बोह्याचा पाडा आहे. आणि आमच्या पाड्याच्या दुसरा वरती एक तिकडे ठाकूरपाडा आहे. तर तो समोरचा डोंगर दिसत नाही सत्रीचा समोरचा, त्याला म्हणतो आम्ही गौलाबाईचा माता. तिथं देवी आहे गौलाबाई. तर त्याच्यावर चाललो आम्ही. तर असा व्ह्यू आहे. आणि वरती गेले व्ह्यू दाखवतो तुम्हाला आमचे पाड्याचा गावाचा सगळं दिसते वरतून. तर 5 जण चालले आम्ही. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आमचं आहे राम मंदिर बघा. तर आम्ही असंच रोडला जाणार आहे आणि ठाकूरपाडा तिथून आम्ही चढाई घेणार आहोत. तर चला जातो आम्ही पण फटाफट. चालत आणि आपला गौलाबाईचा माथा आले जवळ. अर्धा 1 तास लागला म्हणून जायला. तर गाईस इथं आम्ही बॅट बॉल खेळतो. म्हणजे आम्हाला जागाच नाही इथं. एक सगळी खाली शेतान लावत नाही. हे इथं बॅट बॉल खेळतो. जाम मजा येते, जाम मजा. म्हणजे एखादा याच्या आंघोळ करायची ना करा जायचा भिजला तरी. आवरी पोरा येतात निकिरूंची. सो गाईस पोचलो आता आपण ठाकूरवाडा. इथं लास्ट एंड रस्ता होतोय आणि इथून म्हणजे 10-15-20 घर असतील बघ. हे बघ पोरा सगळी. आज महिना गेला ना सुटली शाला. हे बघ इथूनच जायला गेलं आपल्याला. पाणी आहे लाई. आम्ही थांबले होय बघ. लास्ट घर जुना घर आहे एकदम. इथून आपल्याला जायचं आहे. हे बघ चिखलांची. चल ते चालले सचिन. एकदम खतरनाक रस्ता. बैला गेलं ना होते त्या वरती गौलाबाईच्या माथे. हा का स्टार्ट होते आपला रस्ता हे बघ.
गेलाय चढायला. आरती चढलं. आणि हा काय आहे माहिती आहे का? हा आहे दिंडा. त्याची पाना बघ कवरी मोठे. तर चला पुढं पुढं काय दिसते ते दाखवतो तुम्हाला. भाजीन टाकता ना तो दिंडा मस्त. तो गाईज आपल्याला दिसला शेवला. जाम उत्ता झालाय आणि मला वाटते तो मावललाय. फुललाय तो शेवला. येऊ बघा एवढा मोठा आहे बघा. आणि हा मावलून ना खराब झाला. आणि हा एक त्याच्या खाली हा चांगला आहे बघ. मावललेला नाही. हा मावलला आहे. फुलला आहे डायरेक्ट. तर चला पुढे जाऊ आपण. गिरपडा. तर आपल्याला कंटोलीचा ताना दिसलाय. आणि त्याला कंटोली पण आहेत. म्हणजे हे बघा कंटोल म्हणजे रानांचा कारेला म्हणजे गोड लागते. आपले की तो असते तो जरा लांबा असते पण तो कडू लागते. आणि सेम तसाच पिकलेला असते व सेंद्रिय कलर. त्याच्या आपण बिया पण खाऊ शकतो. खराब झाले मला वाटते. खराब झालेला बी त्याच्यावर असतं. तर पिकलाय का? कच्चा आहे. तर घेतो आम्ही 2-3 तिकडे वरती भेटली तर घेऊ. भाजी होईल आपली मस्तपैकी नाही का? तर 2 आपल्याला कंटोला भेटले. ठीक आहे ठेवू. जमा करू. किती भेटतात बघू जाता आता. तर आम्ही फायनली पोचलो माथ्यावर. आता थोडासा चढण आणि डायरेक्ट माथ्यावर. म्हणजे माथ्यावरच पोचलोय पण थोडा वरती जायचं आहे. चला. गाईज आता बघला ना मागे का पाऊस पडत होता. आता गांब कवरा फुटला. हा आयला जाणार आवडा गरम करते ना. तर आपले पाहिजे ते लोकेशन व फायनली आणि फायनली त्याला धरलाय काट्याने. बघ माझ नाही का नाही का जिबला पण काटा टोचला. आयला तर नाही ते तोंड वाजून येत होता का? मग हे बघ निकार टोल नाका टोल दिला नाही लगे हरवलं त्याला. फायनली आपण पोचलोय माथ्यावर. बघू शकता सध्या बसतो. तो काय पाऊस पण आला वाटते. तो आहे ना आवडी आवाज उठले ना. एक नंबर केस बघा कसं उरता. अरे इथून आमचा
तर गाईस पाणी पण जाम यायला लागले. पहिला कसं पाणी पक्का आला काय कशी लोक बोलायची माहिती आहे का? कशी रे बोलायची? खट खुबले पाणी उबले खडकाचा देव पाणी पकाले. खट खुबले पाणी उबले खडकाचा देव पाणी पकाले. म्हणजे असा बोला का हे पाणी जाते तेव्हा बोलते. तेव्हा इथं आता आम्ही असं नाव टाकतो चॅनलचं माझे. आपले तिथं खाली गेल्यावर झूम करू कॅमेऱ्याची बघू. आम्ही नाव टाकतो मस्त चॅनलचं. टाकतो नाव सुरुवात करतो इथून मस्त दिसत. सो गाईज आपण नाव पूर्ण टाकलाय. बघू आता इथून गोप्रोशी सुपर व्ह्यू लावतो म्हणजे कॅप्चर करते का बघतो. नंतर आपण खाली गेल्यावर रस्त्यावर ना तिथूनची झूम करू DSLR कॅमेऱ्याशी. चला दाखवतो बघू आता. तर गाईज आम्ही आता उतरायला लागलो. दाखवलं ना आमचं गाव तुम्हाला. तर चला आता उतरतो आणि खाली जाऊन ना झूम करतो. नाव दिसते का आपल्या चॅनलचा. म्हणजे शॉर्ट नाव टाकला जास्त लॉंग नाही टाकलेला. तर चला निघालोय आम्ही. पाणी जामच पडायला लागलाय. चला गाईज तर फुल पाणी पाऊस लागलाय. आता आमच्या को दोघांकान छत्र्या आंटी का आणि माझे का याने पान घेतला. यो पण भिजलाय फुल. तर चला उतरतो आम्ही. ते विश्वासाने जपायला सागाचा पान घेतलाय ना. तो गाणी पण कसा बोलते बरं. सागाचा पान खळणार ना पोशी मला नाचाय बोलव. विश्वास काय फल आहे या? खाद लागते कशाला? यही नहीं अभी और सुनिए. हा पिकल्यावर खातन का? हा गाई जे बघा पिकल्यावरही खातान पण ती आवाज करा नाही लागे कर ते गपचूच काय लागते नाही तर गला खाजवते. विश्वासनी खाल्लेला आणि मिनी तर नाही खाल्लेला अजून. तर नक्की तुम्ही माहीत असेल तर ट्राय करा. काय पण खाऊ नका. हां सो गाईज आम्ही आता उतरलोय बघा ठाकूरपाड्यावर. तिथून आम्ही 15 मिनिटांत घरी जाऊ. मस्त इथं वासरू गाईचं दूध पिते. सिनेमॅटिक शॉट घेता थांब. हे थांब रे. हे बघा आम्ही आता रस्त्याला उतरलो. इथून आपलं नाव दिसते पण थोडा दिसते जास्ती नाही दिसत. अजून मोठा करायला पाहिजे होता. तर दाखवतो झूम करून तुम्हाला. चालता चालता इथंच आम्ही ब्लॉग एंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर